राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवार अंकिता पाटील सध्या आपल्या समवेत आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करू। खरं तर ताई, इंदापूरच्या जिल्हा परिषद पंचायत समितीवर राष्ट्रवादीला मोठं मताधिक्य भेटलेलं आहे, विजयी झालेला आहे। दुसरी म्हणजे जे मतदार आहेत, मतदारांनी विजयाचा कौल तुम्हाला दिला आहे। सर्वप्रथम मी बावडा लुमेवाडीच्या सर्व मतदारांचे मनापासून मी आभार मानते। इंदापूर तालुक्यातील जनतेचेच खऱ्या अर्थाने आभार मानते, कारण 24-0 आज आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार, सर्वच उमेदवार जे आपले आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी जे निवडलेले उमेदवार आहेत, हे सर्व उमेदवार निवडून आलेले आहेत। या विजयाचं श्रेय कोणाला समर्पित करताल? हे विजयाचं श्रेय तर खऱ्या अर्थाने आम्ही सर्व उमेदवार हे आम्ही अजितदादांना समर्पित करतो, कारण आम्हाला अजितदादांनीच एबी फॉर्म देऊन आम्हाला त्यांचा शेवटचा एबी फॉर्म हा आमच्या 24 उमेदवारांना दिला आणि आम्ही हे त्यांना समर्पित करतो। खरं तर कुठल्या विकासाचं विजन घेऊन तुम्ही जनतेसमोर गेला होतात आणि आता विजयी पण झाला आहे, त्यामुळे कुठलं विजन असणार आहे? कारण की जनतेने तुम्हाला विजयी केला आहे, नेतृत्व करण्याची संधी दिली आहे। दुसरी गोष्ट म्हणजे खरं तर इंदापूर तालुक्यामध्ये हर्षवर्धन पाटील आणि दत्ता भरणे यांच्या विरोधातला सातत्यानं हा बघितला आहे, मात्र एकत्रित येण्याचं हे वेगळं समीकरण आणि नव्या पिढीला तुमच्याकडे नेतृत्वाची संधी त्यांनी दिलेली आहे। त्यामुळं श्रीराज भरणे असतील किंवा तुम्ही असतील, आता ह्या तालुक्याची नेतृत्वाची धुरा तुमच्याकडे असणार आहे, तर या तालुक्याला पुढे कसं घेऊन जाणार आहात? इंदापूर तालुक्यामध्ये युवकांची संख्या जर बघितली तर ती खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे युवकांसाठी आम्ही त्यांना कशा पद्धतीने आर्थिकदृष्ट्या सक्षम करू शकतो हे सगळ्यात मोठं आव्हान हे आमच्या समोर आहे आणि हे विकासाच्या माध्यमातून आम्ही पुढे जाणार आहोत। दुसरा प्रश्न म्हणजे महिला सबलीकरण सशक्तीकरणाचा। इंदापूर तालुक्यातील महिलांच्या 2 हाताला काम मिळण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही येणाऱ्या काळामध्ये काम करणार आहोत आणि बाकीचे विकास कामं तर आहेतच, त्याच्यासाठी हर्षवर्धनजी पाटील साहेब आहेत, दत्ता मामा भरणे आहेत, आप्पासाहेबजी जगदाळे आहेत, सर्वजण आम्ही म्हणजे आमचे सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत, आम्ही सर्वजण एकत्रित मिळून येणाऱ्या काळामध्ये सर्व जनतेचे प्रश्न आम्ही मार्गी लावणार आहोत। खरं तर निवडणुकीच्या पूर्वी निष्ठावंतांना डावललं, घराण्याशाला तिकीट दिलं अशी चर्चा होत होती, मात्र मतदारांनी तुम्हालाच विजयी केलंय। आता शेवटी उमेदवारी कुणाला द्यायची, काय द्यायची हे पक्षश्रेष्ठी ठरवतात आणि उमेदवारांची जी कॅपॅसिटी केपेबिलिटी आहे ते त्याच्या गुणवत्ता आहे आपण जे म्हणतो त्याच्यावरून ते ठरवतात। त्यामुळे त्या अर्थाने उमेदवारी दिली आणि जे उमेदवारी ज्यांना कुणाला दिली ते चांगल्या पद्धतीने सक्षम ठरले आहेत, कारण आज इंदापूरचं 24-0 हे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एवढे सर्वच उमेदवार निवडून आले आहेत। विजयी झाला आहात, वडिलांसोबत काय संवाद झाला का? त्यांच्याकडून काय संदेश, शुभेच्छा? नाही, आता आम्ही जस्ट फोनवरतीच बोलणं झालं, आकडेवारी आता जस्ट बाहेर आली, त्यामुळे आता इथून आम्ही सर्टिफिकेट घेऊन आम्ही आता साहेबांना भेटायला चाललेलो आहे। तर विकासाचं विजन घेऊन आम्ही जनतेसमोर गेलतो आणि जनतेने आम्हाला स्वीकारलं। आता लोकांची कामं करायची आहेत अशी प्रतिक्रिया अंकिता पाटील यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन विकी चव्हाण सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही 9 मराठी, इंदापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।